4 जुलै याशी आपण दोन तऱ्हेने जोडले गेलेलो आहोत की अमेरिकेमध्ये भारतीय तत्वज्ञानाचा ध्वज उंचावणारे स्वामी विवेकानंद यांचं निर्माण 4 जुलैला झालं 1902ला आणि अमेरिकन स्वातंत्र्य हे 4 जुलैलाच आहे। शरीराच्या बंधनातून मुक्त होणारे विवेकानंद आणि ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होणारा अमेरिकन नागरिक यांचं काहीतरी नातं आहे। स्वामी विवेकानंदांनी बरोबर आजपासून 123 वर्षापूर्वी म्हणजे त्यावेळी त्यांचं वय 35 होतं, ते अमेरिकेत होते आणि त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनादिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्याबद्दल कविता केलेली होती। फार सुंदर कविता इंग्रजीमध्ये आहे। त्यातल्या एक 3-4 ओळी मला खूप भावल्या। त्यामध्ये ते म्हणतात की बिहोल्ड द डार्क क्लाउड्स मेल्ट अवे, ओ सन टुडे दाऊ शेडेस्ट लिबर्टी, द लाईट ऑफ फ्रीडम ऑन मनकाइंड। अमेरिकेचं स्वातंत्र्य, ब्रिटिशांच्या पासूनचं स्वातंत्र्य म्हणजे मानव जातीवर पडलेला स्वातंत्र्याचा एक किरण आहे। त्यांच्या अनेक भाषणातून विवेकानंदांच्या देशप्रेम व्यक्त होतं। ब्रिटिशांच्या जोखडातून भारत स्वतंत्र व्हायला हवा ही त्यांची प्रेरणा होती आणि त्यामुळं त्यांचे जे बंधू आहेत डॉक्टर महेंद्रनाथ, भूपेंद्रनाथ दत्त आणि महेंद्रनाथ दत्त, त्यापैकी भूपेंद्रनाथ दत्त हे अत्यंत जहाल स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांनी तुर्कस्थानमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीय सैनिकांना एकत्र करून आर्मी स्थापन केली होती। हे रासबिहारी बोसनी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेच्या अगोदरची गोष्ट आहे आणि तुर्कस्तान गव्हर्नमेंटने त्यांना परवानगी दिली होती। एवढंच नाही तर लेनिनशी त्यांचा पत्रव्यवहार होता। लेनिनचा मॅनिफेस्टो त्यांनी बनवलेलं होतं आणि लेनिननी त्यांना सांगितलं की भारतामध्ये शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी काम करा आणि मग ते भारतामध्ये आले। त्यावेळेला त्यांच्या व्याख्यानांना मांडवेंद्रनाथ रॉयपासून मोतीलाल नेहरूंच्या पर्यंत अनेक दिग्गज भारतीय राजकीय नेते उपस्थित असत। असं हे स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या विवेकानंदांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा उद्घोष झाल्यानंतर आनंद व्यक्त करावा आणि दूरदृष्टीतून तो प्रकाश साऱ्या पारतंत्र्यात असणाऱ्या देशांच्यावर पडावा अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली। आता अमेरिकन स्वातंत्र्याबद्दल जर बोलायचं झालं तर काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात। त्यापैकी अमेरिकेचं स्वातंत्र्य साधारण 245 वर्षापूर्वीच आहे, म्हणजे 250 वर्षापूर्वीच आहे। 4 जुलै 1776ला अमेरिका ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाली। लोकांच्या स्वातंत्र्याची, अमेरिकन स्वातंत्र्याची घोषणा झाली आणि त्यानंतर लोकांच्या स्वातंत्र्याची मूल्ये जतन करणारं सरकार स्थापन झालं। त्यानंतर बरोबर 11 वर्षानंतर सगळे प्रतिनिधी पुन्हा जमले एकत्र आणि त्यांनी घटना तयार केली। आज अमेरिकन नागरिकाचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य जपले जाते का असा एक जर प्रश्न विचारला तर नाही असंच उत्तर येईल, कारण अमेरिकन घटनेने अध्यक्षाकडे कायदा मंजूर करण्याचे सर्वाधिकार दिलेले आहेत, पण आज त्याचा दुरुपयोगही केला जातो। लेखणीच्या एका फटकाऱ्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्याचं टोळकं हवं ते बदल करतात आणि त्यावेळी नागरिकांच्या हक्काची पर्वा ते करीत नाहीत। त्या काळात हजारो पानांचे बदल संसदेत सादर केले जातात आणि ते कोणताही संसद सदस्य वाचू शकत नाही, इतकी ती पानं असतात। तर हे जर पाहिलं तर लोकशाही आपण ज्याला म्हणतो आणि ज्यासाठी स्वातंत्र्याचा उद्घोष करतो ती सर्वत्र आहे का? भारतामध्ये सुद्धा पार्लमेंट अस्तित्वात आहे मान्य, पण भारतामध्ये सुद्धा आत्ता सध्या जे चाललेलं आहे
ती लोकशाहीची पायमल्लीच होती. जनतेला कोणत्याही प्रकारे विचारात घेतलं जात नाही. त्यांच्या नागरिकांची हक्क पूर्णपणे डावलले जातात. मग लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य स्वतंत्र कसं म्हणायचं? कॉल्व्हिन कोलिज हा 30वा अमेरिकन प्रेसिडेंट होता आणि तो नेमका 4 जुलैलाच त्याची जन्मतारीख होती. 1801ला सर्वप्रथम व्हाईट हाऊसमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला आणि ती प्रथा दरवर्षी आजपर्यंत चालू आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर थॉमस जेफरसन हे 3रे प्रेसिडेंट बनले. अब्राहम लिंकन हे 16वे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे एक अशी प्रथा आहे की यावर्षी रविवारी 4 तारीख आल्याने सोमवारी ते विविध रीतीने साजरा करतात. परेड्स असतात, आपल्याकडे झाकी म्हणतो तसं असतं, फायरवर्क असतं, पिकनिक असते आणि या साऱ्यांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा अमेरिकन स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. जगभर तो स्वातंत्र्याचा संदेश तो पुतळा देत असतो. बेंजामिन फ्रँकलिन असं म्हणत की जेथे स्वातंत्र्य नांदते तो माझा अमेरिका देश आहे. जोसेफ एडिसन म्हणत की स्वातंत्र्य तुमच्या हाताने मरू नये. मला वाटतं भारतासारख्या राष्ट्राने सुद्धा हे वाक्य लक्षात ठेवणं आहे की स्वातंत्र्य तुमच्या हाताने मरू देऊ नका. मग ते भाजप असो किंवा दुसरा कोणताही पक्ष असो. आणि आज जर चाल बघितली तर स्वातंत्र्य सलाईनवर आहे असं मला वाटायला लागले. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणत की स्वातंत्र्य हा देशाचा प्राण असतो. ज्या वेळेला नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात येतं त्यावेळी देशाचा सुद्धा प्राण धोक्यात येत असतो. अब्राहम लिंकनने असं एके ठिकाणी म्हटले, आय लाईक टू सी अ मॅन प्राऊड ऑफ द प्लेस इन विच ही लिव्स. आय लाईक टू सी अ मॅन लिव्ह सो दॅट हिज प्लेस विल बी प्राऊड ऑफ हिम. अमेरिकन मेन्स अपॉर्च्युनिटी, फ्रीडम, पॉवर. अमेरिका म्हणजेच संधी आहे, स्वातंत्र्य आहे आणि शक्तीचंही भान आलं पाहिजे. फ्रीडम इज द प्राइसलेस असं वलेसं म्हणत. स्वातंत्र्य बहुमोल आहे आणि मला वाटतं की जगातल्या कोणत्याही देशाने त्या नागरिकांना स्वातंत्र्याचा उद्घोष हा पुन्हा पुन्हा करावा लागत असावा. रशियामध्ये व्लादिमीर पुतीन आहेत, ते अजून कित्येक वर्ष सर्वेसर्वा राहणार आहेत. चायनाची ती गत आहे. जिम कोमनी कोरियामध्ये ती परिस्थिती केलेली आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये असं होतं. तर सुपर पॉवर जे आहेत त्या सुपर पॉवरमध्ये नागरिक, त्या देशाचा नागरिक हा सुपर पॉवर बनायला हवा. मूठभर लोकांच्या हाती सत्ता असणं म्हणजे नागरिकांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचाच प्रकार आहे. आणि म्हणून अमेरिका असो किंवा भारत असो, आम्हा सर्वसामान्य नागरिकांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. आणि ते जर धोक्यात येत असेल तर आम्ही सर्वांनी जाणीवपूर्वक जागरूकतेने ते कसं जपता येईल याचाच विचार करायला हवा.